नमस्कार, मी तुषार शेटे तुमच्यासाठी घेऊन आलोय एक महत्त्वाची बातमी आहे प्लाझ्मा दानाच्या संदर्भातली। आयसीएमआरनं नुकतंच कोरोना रुग्णांच्या उपचारामधनं प्लाझ्मा थेरपीच रद्द केलेली आहे। आयसीएमआरच्या म्हणण्यानुसार प्लाझ्मा थेरपी कोरोना रुग्णांचे मृत्यू रोखण्यामध्ये अपयशी ठरते आणि याच संदर्भात आपण तज्ञांकडून जाणून घेणार आहोत त्यांची मतं। प्लाझ्मा थेरपी खरोखर उपयोगी ठरतेय, ती उपयोगी ठरत नाहीये की नेमकं चुकतंय कुठे, आणि याच संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी आपल्या सोबत असणार आहेत टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर उदय कुलकर्णी आणि रक्तपेढीचे प्रमुख डॉक्टर योगानंद पाटील। सुरुवातीला मी जातोय डॉक्टर उदय कुलकर्णी यांच्याकडे। उदयजी, प्लाझ्माच्या संदर्भात आतापर्यंत वेगवेगळी मतमतांतरं पाहायला मिळाली। एकदा सरकार म्हणतंय प्लाझ्मा थेरपी गुणकारी आहे, मध्यंतरी जर आपल्याला आठवत असेल तर केंद्र सरकारनं ज्या वेळेला सांगितलं होतं प्लाझ्मा थेरपी उपयोगी नाहीये, तरीही राज्य सरकारनं प्लाझ्मा थेरपीचा आग्रह धरलेला होता। आपल्याकडे अद्यापही प्लाझ्मा थेरपी सुरू होती। अचानक असं काय झालं आणि सरकारला आयसीएमआरला वाटलं की प्लाझ्मा थेरपी गुणकारी नाहीये? मुळात लक्षात घ्या की जे काही आज आयसीएमआर किंवा राज्य सरकार आपल्याला ज्या काही गाईडलाईन्स देते ते तथ्यांच्या आधारावरती देत असतं। ज्यावेळी एखादी गोष्ट आहे ही निश्चित उपयोगी पडते आणि त्या पद्धतीने जर समजा निष्कर्ष समोर येत गेले तर त्याच्यासाठी प्रयत्न करणं हे सरकारचं काम आहे। पण बऱ्याच काळापर्यंत या पद्धतीने प्लाझ्मा थेरपीसाठी पेशंट्सना वेगवेगळ्या पद्धतीने मदत करूनही जर समजा सरकारला असं आढळून आलं की या प्लाझ्माने निश्चितपणाने फरक होत नाहीये, तर त्यावेळी त्याच्यावरती होणारा एका बाजूने त्याचा गैरवापर टाळायला पाहिजे। त्यामुळे त्याला ऑफ लेबल करण्यात येतं आणि ऑफ लेबल केल्यानंतर त्याच्यानंतरही जर समजा चालू राहिलं आणि नंतर लक्षात आलं की बरेच लोक वापरतायत पण तरीही उपयोग होत नाहीये, तर म्हणून सरकारला हे पाऊल उचलावं लागलंय आणि त्यामुळे सरकारने सांगितलंय की तुम्ही यापुढे ऑफ लेबल म्हणूनही प्लाझ्मा थेरपीचा वापर करू नका। सर, वापर करू नका असं म्हटलंय। जर आपल्याला आठवत असेल व्यवस्थितपणे की आधी सुद्धा अनेक औषधांचा वापर करू नका असं सुद्धा सरकारने सांगितलेलं होतं। आता ज्या रेमडेसिवीर टॉसिलिझुमॅबचा काळा बाजार सुरू झालेला आहे, जी औषधं मिळत नाहीयेत तीही वापरत नाही काढा असं सरकार म्हणतंय, तरीही डॉक्टरांकडून सर्रासपणे याचा वापर केला जातोय। आणि माझा मुख्य आणि महत्त्वाचा प्रश्न जर असा आहे की थेरपी गुणकारी नाही असा जो अंदाज काढला गेलेला आहे त्याचा सॅम्पलिंग किती आहे, आणि जर हाच मुद्दा किंवा हाच नियम रेमडेसिवीर टॉसिलिझुमॅबला लावायचा झाला तर तसंही म्हणता येऊ शकतं, कारण की ही औषधं देऊन सुद्धा रुग्णांचे मृत्यू झालेलेच आहेत। मुळात आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की कुठली गोष्ट कधी वापरायची याच्यासाठी काही काही एक साधारण बेसिक गाईडलाईन्स असतात। म्हणजे पहिल्या 4 ते 5 दिवसांमध्ये जर समजा तुम्ही स्टेरॉइड्स वापरले तर त्याचा दुष्परिणाम होणार आहे। त्याच्यानंतर 5व्या-7व्या दिवसानंतर तुम्ही रेमडेसिवीर 10 दिवसांपर्यंत वापरला तर त्याचा उपयोग होताना दिसतोय। हे काही काही गृहीत तत्व आहेत। पण सरसकट सगळ्या ठिकाणी जर समजा रेमडेसिवीर वापरायला लागलं किंवा अगदी ज्यावेळी सायटोकाईन स्टॉर्मची पुढची अवस्था आहे त्यावेळी टोसिलिझुमॅब वापरल्यानंतर काही ठिकाणी फायदा दिसण्यात आला, पण त्याचा जनरलायझेशन ज्यावेळी होतं त्यावेळी ही औषधं सरसकट सगळीकडे वापरली जातात आणि त्यानंतर मग त्या औषधाच्या परिणामाच्या ऐवजी दुष्परिणाम दिसायला लागतात आणि मग त्यामुळे काही परिणाम जे आपल्याला बघायला मिळतात तर त्याच्यावरती सरकार नियंत्रण करू शकत नाही। म्हणून मग त्यावेळी सर्वसामान्य जनतेचा जीव धोक्यात येऊ नये म्हणून आणि अशा पद्धतीने गैरवापर टाळायला पाहिजे म्हणून मग सरकारला अशी काही पावलं घ्यावी लागतात। आणि मग ती काही वेळा आपल्याला असं वाटतं की ही का घेतली आहे, तर लक्षात घ्या की एखादं शास्त्र हे ज्यावेळी कोणी बिनधक्कतपणाने वापरलं, बिनधोकपणाने वापरलं, 90% लोकांना त्याचा फायदा होतोय, तर त्याला शास्त्रीय आधार आहे आणि म्हणून ते पुढे केलं जात आहे असं आपण म्हणू शकतो। जसं वॅक्सिनेशन हे 90 ते 95% लोकांना ज्यावेळी उपयोगी पडेल असं वाटलं त्यावेळी सरकारने त्याचा पुरस्कार केलाय। काही वॅक्सिन्स ही आजही भारतात आली नाहीत कारण सरकारला अजूनही शंका आहे की यांचा सगळ्यांना सरसकट वापर होऊ शकेल का नाही। तीच गोष्ट प्लाझ्माच्या बाबतीत सरकारने या ठिकाणी आणि आयसीएमआरने गृहीत धरली असावी असं तुम्हाला सांगता येईल की ज्यावेळी त्यांना असं वाटलं की प्लाझ्माचा या मोठ्या प्रमाणात जेवढा वापर केला जातोय खरोखर तेवढ्या प्रमाणात त्याचा वापर करण्याएवढी आपल्याला शाश्वती आहे का की हे असं केल्याने होणारच आहे, आणि तसं वाटत नसेल तर का म्हणून ते त्या ठिकाणी सगळ्या लोकांचा जीव धोक्यात घालायचा, एवढा पैसा खर्च करायला लावायचा, त्याचा काळा बाजार होऊ द्यायचा। म्हणून त्यांनी त्या ठिकाणी या पद्धतीने प्लाझ्मावरती कंट्रोल आणणं, नियंत्रण आणणं याच्यासाठी
एक सूचना दिली की बाबा हे तुम्ही एवढ्या सरसकट ठीक आहे सर, वापरताय ते तुमची तसं सूचना वापरू मान्य नका. आहे. मात्र काळा बाजार होतोय म्हणून प्लाझ्माचा वापर जर थांबवला जात असेल तर ते दुर्दैवी म्हणू नये का? कारण की रेमडेसिवीरवरनं सगळीकडे प्रॉब्लेम झालेला आहे. राज्यामध्ये राजकारण रंगलेलं होतं. ऑक्सिजनचा काळा बाजार झाला म्हणून आपण ऑक्सिजनचा उपयोग नाही थांबवू शकलो ना. सर, तुम्हाला 2च मिनिटांमध्ये थांबवतोय. आपल्या सोबत रक्तपेढीचे प्रमुख डॉक्टर योगानंद पाटील जोडले गेलेले आहेत. योगानंद सर, तुमच्याकडनं मला प्लाझ्माच्या फायद्यांसंदर्भात जाणून घ्यायचं आहे. ज्या ब्लड बँकांशी तुम्ही कनेक्टेड आहात, गेल्या साधारण वर्ष दीड वर्षांपासून प्लाझ्माचा उपयोग वाढलेला आहे. प्लाझ्माची परिणामकता किती झालेली आहे? नमस्कार, मी डॉक्टर योगानंद पाटील. मी सांगू इच्छितो की जसं सरांनी सांगितलं की आयसीएमआरने त्याला त्यांच्या याच्यातून काढून टाकलंय. ठीक आहे, काही हरकत नाही. परंतु प्लाझ्माचं जे कंट्रोल ट्रायल जे सुरुवातीला केलं गेलं तेच मुळात डिफेक्टिव्ह होतं हे मी म्हणेन. कारण की जशा पद्धतीने प्लाझ्माचे अँटीबॉडी टायटर्स केले पाहिजे, ज्या पद्धतीने प्लाझ्माचे अँटीबॉडीज टायटर करून ते वेगवेगळ्या पद्धतीने ते कॅटेगराईज करून ते प्रॉपरली ती थेरपी रेकग्नाइज करून ती दिली गेली पाहिजे, त्यासाठी जे काही गाईडलाईन केले गेले म्हणजे गव्हर्नमेंटकडनं ते न करता सरस प्लाझ्माचा वापर करा किंवा प्लाझ्मा वापर करू नका हे असं डायरेक्ट गव्हर्नमेंट सांगतंय. म्हणजे गव्हर्नमेंटने हे सांगितलं पाहिजे की टायट्रेशन 1 ते 40 40 ते 80 आणि मोर देन 80 म्हणजे हाय टायटर प्लाझ्मा, लो टायटर प्लाझ्मा अशा प्रकारे तुम्ही डोनर किंवा स्क्रीनिंग तुम्ही स्ट्रिक्टली करा आणि त्या पद्धतीने तुम्ही पेशंट्सवर वापरा आणि पेशंटला कसे वापरा हे डॉक्टरांना सूचना द्यायला पाहिजे होत्या. म्हणजे जसं काही माइल्ड फॉर्म मध्ये किंवा अगदी सुरुवातीच्या स्टेजमध्ये प्लाझ्मा हा अत्यंत उपयोगी आहे, तर ते त्या पद्धतीने प्लाझ्माचा स्टेपला वापरायच्या त्या पद्धतीने कंट्रोल यूज त्याचा करायच्या गाईडलाईन द्यायला पाहिजे होत्या. परंतु गव्हर्नमेंटने डायरेक्ट त्याला बंद केलं हे दुर्दैवी आहे. कारण आजपासून 120 वर्षापूर्वी म्हणजे अजून 100 वर्षापूर्वी जेव्हा स्पॅनिश फ्लू आला होता तेव्हा पण प्लाझ्माचा वापर होत होता. मिझल्स मध्ये प्लाझ्माचा वापर होतो. अनेक व्हायरल डिसीज सार्स म्हणजे जो काही आपला सार्स जो कोरोना व्हायरस आहे त्याचा जो पॅरेंट जिनोमिक आहे मायक्रोबायोलॉजी मध्ये आपण जर गेलो तर ते मिडल ईस्ट मधला जो सार्स आहे किंवा अशा पद्धतीने सार्स आहे त्याच्यामध्ये प्लाझ्माचा वापर अतिशय सक्सेसफुल म्हणजे यशस्वीरित्या प्लाझ्माचा वापर झालेला आहे. परंतु ह्याच कोरोनामध्ये त्याचा योग्य प्रकारे वापर न झाल्यामुळे त्याचं रिझल्ट आपल्याला मिळत नाहीये आणि त्यामुळे गव्हर्नमेंटने डायरेक्ट त्याला काढून टाकलंय. अगदी आता खरं. योगानंदजी, आपण टास्क फोर्सचे सदस्य आहेत, त्यांना आपण विचारूया. डॉक्टर उदय, तुम्हाला मला हे विचारायचं आहे की प्लाझ्माचा योग्य पद्धतीने वापर झाला नाही एक मुद्दा, आणि दुसरा मुद्दा सरसकटपणे त्याचा वापर केला गेला हे एकूणच प्लाझ्माच्या मुळावर उठलंय का? आणि जसं डॉक्टर योगानंद म्हणाले की त्याचं टायट्रेशनच्या बाबतीत त्याचं जर क्लासिफिकेशन केलं गेलं असतं, हाय अँटीबॉडी प्लाझ्मा, लो अँटीबॉडी प्लाझ्मा, आणि जर त्याचे उपयोग केले असते तर पेशंटला त्याचा फायदा झाला असता. तुम्ही जे म्हणताय ते अगदी योग्य आहे की याच्यामध्ये ज्या पद्धतीने वेगवेगळ्या कॅलिब्रेशन्स आणि त्यानंतर त्यांचे रिझल्ट आणि त्या पद्धतीने जर समजा आपण आयसीएमआर पर्यंत या सगळ्या गोष्टी मांडू शकलो असतो आणि त्या सगळ्या गोष्टी जर समजा सायंटिफिकली प्रोड्यूस झाल्या असत्या तर कदाचित हे पाऊल घेण्याची आज गरज पडली नसती. कारण माझ्या स्वतःच्या परीक्षणामध्ये सुद्धा काही जणांना प्लाझ्मा घेताना, पण या बाबतीत दुसरी गोष्ट अशी आहे की वाफ घेतल्यानंतर त्या ठिकाणी कोरोनाचा अटकाव होतो असं म्हणताना सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण अशा 100% केसेस दाखवता येत नाहीत की ज्याच्यामुळे आज वाफ हे सर्वमान्य औषध म्हणून त्या ठिकाणी सांगतायत. आयसीएमआर झालं किंवा गव्हर्नमेंटला ज्यावेळी बघायचं असतं त्यावेळी त्यांना 90% लोकांचा विचार करायचा असतो. 10% लोकांना ज्यांना फायदा झालाय किंवा 50% लोकांना फायदा झालाय पण सरसकट होणार नाही, तर त्यावेळी त्यांना हा काही एक प्रकारे आपण म्हणू शकतो की सायंटिस्ट आणि प्रॅक्टिशनर यांच्यामधला हा कायमच वादाचा मुद्दा राहणार आहे की प्रॅक्टिशनर म्हणणार की याचा उपयोग होतो तर हे चालू ठेवलं पाहिजे आणि सायंटिस्ट म्हणणार की मला दिसणारे एव्हिडन्स आहेत त्यामुळे मी खात्रीलायक सांगू शकत नाही की यांनी निश्चित होतं, आणि आयसीएमआर ला सायंटिस्ट. अगदी खरं सर, मला याच संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारायचा होता की ज्या पद्धतीनं राज्य सरकारनं मागच्या वेळेला सेरो सर्वे केलेला होता आणि त्या सेरो सर्वेतनं महत्वाची बातमी समोर आलेली होती की राज्यातल्या अनेक नागरिकांना अँटीबॉडीज डेव्हलप झालेल्या होत्या, म्हणजे त्यांना काहीही लक्षणं न दिसता ते कोरोनातनं आपसूक बरे झालेले होते. आता हा सगळा प्रकार जर बघितला तर ते आपसूक होताना दिसते, मात्र त्यातही त्याचं सॅम्पलिंग ज्या पद्धतीनं महत्वाचं होतं, म्हणजे जर आपण एका जिल्ह्याचा विचार करणार असू, तिथली लोकसंख्या जर काही लाखांच्या घरात असेल आणि सॅम्पलिंग फक्त 100च्या हिशोबात असेल आणि आपण जर त्याचं सर्वे करणार असू तर तो जसा चुकीचा ठरू शकतो त्याच पद्धतीनं प्लाझ्माचा सर्वे किंवा प्लाझ्माचा जो निष्कर्ष काढला गेलाय तो चुकीचा ठरू शकतो का? कारण की मला पुन्हा तुम्हाला त्याच मुद्द्यावरती न्यायचंय
की मागच्या वेळेला ज्या वेळेला केंद्र सरकार म्हणतंय प्लाझ्मा थेरपी उपयोगी ठरत नाहीये, तरीही राज्य सरकारनं प्लाझ्मा थेरपी सुरू ठेवली होती. मग आता असं काय झालं की तुम्हाला प्लाझ्मा थेरपी बंद करण्याविषयी वाटते? अद्यापही राज्य सरकारनं आपला निर्णय घेतलेला नाहीये. आयसीएमआरनं त्यांचे निर्देश दिलेले आहेत. मुळात आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की सेंट्रल आणि स्टेट या दोघांनाही एकमेकांची ताळमेळ साधूनच पुढे जावं लागतं. त्यामुळे आयसीएमआरच्या गाईडलाईन्स ज्या आहेत त्या राज्य सरकारला म्हटलं तर बंधनकारक आणि त्या पुढे न्याव्या लागणार आहेत. दुसरा भाग म्हणजे स्टॅटिस्टिकल सिग्निफिकंट डेटा नावाचा प्रकार असतो. म्हणजे सॅम्पल साईज हा त्याच्याशी कनेक्ट केला जात असतो. आणि काही वेळा दुर्दैवाने आज परिस्थिती एवढी संभ्रमाची आणि ज्या प्रमाणात या ठिकाणी केसेस अचानक सेकंड वेव्ह मध्ये वाढलेल्या आहेत, त्या वेळात या सगळ्या गोष्टी सांभाळून त्याप्रमाणे रिसर्च करणं आणि त्याप्रमाणे पुढे गोष्टी आणणं हे थोडंसं अवघड झालेलं आहे. आणि त्यामुळे काही वेळा मी असं नाही म्हणत आहे की सगळे निर्णय 100% बरोबर असतात, पण सरकारला जास्त लोकांना निर्धोक असणाऱ्या गोष्टींचा विचार जास्त करावा लागतो आणि त्यामुळे कदाचित हा निर्णय आज आयसीएमआरला घ्यावा लागलाय. आणि मी कुठल्याही पद्धतीने असं म्हणणार नाही की डॉक्टर योगानंद म्हणतायत किंवा जे प्रॅक्टिशनर्स आहेत, कारण मी स्वतः एक प्रॅक्टिशनर आहे, त्यामुळे मला पेशंटचं हित हे जास्त महत्वाचं आहे. अगदी खरं, तुम्हाला तुमच्या पेशंटचं हित महत्वाचं आहे. डॉक्टर, तुम्ही सुद्धा राज्य सरकारच्या आयुष टास्क फोर्सची आहात, तुमचं मत सुद्धा महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही नेमकं राज्य सरकारशी काय चर्चा करणार आणि तुम्ही तुमचं मत काय नोंदवणार हे तुमच्याकडनं जाणून घेणारच आहे. मात्र तुर्तास वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपलं स्वागत. आपण चर्चा करत होतो प्लाझ्मा थेरपीच्या उपयुक्ततेबद्दल. नुकतंच आयसीएमआरनं ही थेरपी रद्दबातल करण्याचे आदेश दिलेले आहेत. आता आपण पुन्हा जाऊयात डॉक्टर योगानंद पाटील यांच्याकडे. डॉक्टर पाटील, मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. गेल्या वर्षभरात आपण ज्या पद्धतीनं प्लाझ्माची मागणी वाढताना बघितलेली होती, मध्यंतरी ज्यावेळेला लाट कमी झाली त्यावेळेला प्लाझ्माचा मागणी कमी झालेली होती, मात्र पुन्हा ती वाढली. आणि अशा स्थितीमध्ये आत्तापर्यंत किमान म्हणजे तुम्ही ज्या ब्लड बँकांशी असोसिएटेड आहात त्या ब्लड बँकांचा जर फक्त विचार केला तर किमान 1000च्या वरती प्लाझ्मा तर आपसुकच दिले गेले असतील. रुग्णांचा रिकव्हरी रेट सुद्धा चांगला होता. मग इतकं सगळं चांगलं होत असताना नेमकी माशी शिंकली कुठे आणि फक्त काळा बाजार होतोय? म्हणून जर प्लाझ्मावरती बंधनं येणार असतील तर तो फार धोक्याचा निर्णय असेल का? नक्कीच. आता जसं तुम्ही म्हणालात की मी ज्या ब्लड बँकांशी असोसिएटेड आहे, कमीत कमी 1000च्या वरती प्लाझ्मा नक्कीच आम्ही दिले. आणि आम्ही हा स्टडी पण केला की किती रुग्ण त्याच्यामधून रिकव्हर झाले. जर प्लाझ्मा योग्य वेळेवर जर दिला, म्हणजे माइल्ड फेजमध्ये किंवा अर्ली स्टेजमध्ये जर का प्लाझ्मा दिला अलॉंग विथ रॅमडेसिविर और अलॉंग विथ अदर मेडिसिन्स जर प्लाझ्मा दिला, तर रिकव्हरी रेट आम्हाला जो मिळाला तो 60 ते 65% रिकव्हरी रेट मिळालेला आहे. आणि जर का त्याचा टायमिंग चुकला किंवा लेट जर प्लाझ्मा दिला तर तो रिकव्हरी होत नाही. परंतु आता गव्हर्नमेंटने जे आयसीएमआरने सांगितलंय की त्याला ड्रॉप जो केलाय, तर माशी शिंकली कुठे हे तुम्ही जे प्रश्न विचारला त्याच्यामध्ये ऍक्च्युली गव्हर्नमेंटने ब्लड बँक हे डायरेक्टली एफडीएच्या अंडर असतात, एसबीडीसीच्या अंडर असतात. त्यामुळे जर का ब्लड बँकेना व्यवस्थित निर्देश देऊन व्यवस्थित ऍडव्हर्टायझेशन करून जर हे केलं असतं आणि जे थेरपी देणारे डॉक्टर्स आहेत त्यांना व्यवस्थित गाईडलाईन दिले असते की कोणत्या वेळेला प्लाझ्मा दिला पाहिजे, असं जर दिलं असतं तर हे व्यवस्थित झालं असतं. पण आता तुम्ही जसं म्हणताय तसं तुमच्या समोर आव्हानं उभी राहिलेली आहेत. कारण की आपल्याला माहिती आहे सरकारनं GR काढलेला होता, सरकारनं रेमडेसिवीरचा वापर करू नका असं म्हटलंय, टास्क फोर्सनी सुद्धा म्हटलंय, टॉसिलिझुमॅब तर आपल्याकडे बॅन केलं गेलेलं आहे, तरीही डॉक्टर सर्रासपणे लिहून देत आहेत. मग आता अशा परिस्थितीमध्ये जर तुमच्याकडे डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन घेऊन लोक प्लाझ्मा मागण्यासाठी आले तर त्यांना प्लाझ्मा द्यायचा की नाही द्यायचा हा प्रश्न तुमच्या समोर उभा राहणार आहे. त्याला नेमकं तुम्ही कशा पद्धतीने हँडल करणार आहात? कारण मी जसं अगोदर सांगितलं की आम्ही डायरेक्टली एफडीएच्या अंडर, म्हणजे आमच्याकडे आम्ही एक प्लाझ्मा जरी बनवला तरी तो एफडीएला आम्हाला इन्फॉर्म करायला लागतो. आणि त्यामुळे आम्ही जर का एफडीए जर निर्देश दिले, गाईडलाईन दिले की तुम्ही प्लाझ्मा बनवू नका, तर आम्ही बनवणार नाही, रुग्णांचे हाल होतील. आणि आता जे म्हटलं जातं की हे काळा बाजार होतोय, तर मी तर याला मान्य करत नाही. कारण प्लाझ्माचा जो दर आहे तो गव्हर्नमेंटने निश्चित केलेला आहे. अगदी मुद्दा आला लक्षात. मला आता डॉक्टर उदय कुलकर्णींना विचारायचंय. उदय कुलकर्णी, जी प्लाझ्मा थेरपी जवळपास 100 वर्ष जुनी आहे, ही थेरपी शोधणाऱ्या व्यक्तीला पहिलं नोबेल पारितोषिक दिलं गेलं. त्यानंतर ग्लोबल, मिसेल्स, इबोला
यासारख्या आजारांवरती ही प्लाझ्मा थेरपी फायद्याची ठरते। अनेक कोरोना पेशंट बरे झालेले आहेत आणि आता अचानक प्लाझ्मा योग्य नाही असं म्हणणं म्हणजे पुन्हा एकदा जे पेशंट बरे होत आहेत त्यांच्यामध्ये अडथळे येणार का, ट्रीटमेंटमध्ये अडथळे येणार का? एक डॉक्टर म्हणून काय वाटतं आणि टास्क फोर्स सदस्य म्हणून काय वाटतं? दोन भाग पहिल्यांदा लक्षात घेऊया की प्लाझ्मा म्हटल्यानंतर कॉन्व्हॅलेसंट प्लाझ्मा म्हणजे ज्याला होऊन गेलाय आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये योग्य प्रमाणामध्ये अँटीबॉडीज आहेत आणि त्यावेळी त्याचा औषध म्हणून वापर केला जाणं, या ठिकाणी त्याचा उपयोग ऍडज्युव्हंट किंवा सपोर्टिव्ह म्हणून करण्याच्या ऐवजी औषध म्हणून वापर करायचा आणि त्याच्यानंतर सर्व होप, सर्व त्याच्यावरती आशा आकांक्षा की या प्लाझ्मा दिल्याने माझा पेशंट बरा होणार आहे, हे जे त्याच्याशी जोडलं गेलं ना, त्याचा कुठेतरी या सगळ्या गोष्टींवरती परिणाम झालेला आहे। काळा बाजार किंवा त्याच्याबद्दल शॉर्टेज आणि या सगळ्या गोष्टी आहेत, हा भाग जो आहे तो त्याच्याशी जोडले गेला, निगडित आहे। पण कॉन्व्हॅलेसंट प्लाझ्मा दिल्याने पेशंट वाचू शकतो ही भावना दूर करावी असं या ठिकाणी कदाचित सरकारचं म्हणणं आहे। कुठेही तुम्ही प्लाझ्मा दिल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी कोणी त्याच्यावरती कुठली ऍक्शन घेणं किंवा अशी याच्यामध्ये अभिप्रेत गोष्ट नाहीये। फक्त याला जो खोटा त्या ठिकाणी आशावाद जोडला गेलाय तो कदाचित सरकारला याच्यापासून दूर करायचा आहे की बाबा तुम्ही याच्यावरती एवढी भिस्त ठेवू नका की याच्यामुळे तुमचा पेशंटचा जीव वाचणार आहे, कारण तसे निष्कर्ष नाही आलेले। पण तसे निष्कर्ष जरी जे आहेत नसले ते तरीही त्या ठिकाणी तसे असं निष्कर्ष डॉक्टर रेमडेसिवीरच्या बाबतीतच नाहीयेत। अनेक डॉक्टरांना सांगावं लागलेलं होतं की रेमडेसिवीर हे अमृत नाहीये, रेमडेसिवीरचा वापर कधी करावा हे सुद्धा सांगावं लागलेलं होतं। मात्र अशा परिस्थितीमध्ये रेमडेसिवीर ब्लॅक करून सुद्धा राज्य सरकार त्याचं ब्लॅक मार्केटिंग रोखू शकत नसेल आणि पुन्हा एकदा राज्यातले राजकीय पक्ष रेमडेसिवीर हॉस्पिटलला उपलब्ध करून देत असतील तर नेमकं त्या रेमडेसिवीरचा उपयोग करण्यावरती जे निर्बंध लावलेले आहेत त्या निर्बंधांना अर्थ काय? डॉक्टर, तुम्ही जसं म्हणालात तसं प्लाझ्माचा सरसकट वापर हाच भोवलेला दिसतोय, त्यामुळे आता प्लाझ्माचा सरसकट वापर करण्यापेक्षा प्लाझ्माचा योग्य पद्धतीनं औषध म्हणून वापर केला गेला तर त्याचा खरंच फायदा रुग्णांना होऊ शकेल। आता डॉक्टरांसमोर, रुग्णांच्या नातेवाईकांसमोर सगळ्यात मोठा यक्षप्रश्न असणार आहे, जर डॉक्टरांनी प्लाझ्मा लिहून दिला तर तो आणायचा कुठनं? ज्या काळाबाजाराची भीती व्यक्त केलेली होती तो काळा बाजार आता आणखी वाढू शकतो आणि रुग्णांची, त्यांच्या नातेवाईकांची डोकेदुखी ही आणखी वाढू शकते। धन्यवाद डॉक्टर योगानंद पाटील, डॉक्टर उदय कुलकर्णी, तुम्ही या संदर्भात आमच्याशी केलेल्या या बातचीतीबद्दल। गुणकारी नाही या विशेष कार्यक्रमात वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत।